श्याम यांना 2 मुली असतात. एका मुलीचे त्यांच्याच जातीतील मुलाशी लग्न होते, तर दुसरी मुलगी ही आंतरजातीय विवाह करते. म्हणजेच दुसऱ्या जातीतल्या मुलाशी विवाह करते. श्याम यांच्या मृत्यूनंतर त्यांचे जवळचे नातेवाईक म्हणतात, की ह्या दुसऱ्या मुलीला प्रॉपर्टीत हिस्सा मिळायला नको, कारण तिने दुसऱ्या जातीतल्या मुलाशी लग्न केले आहे. एक मुलगी तिच्या पालकांना म्हणते, की मी आंतरजातीय विवाह करणार आहे. त्यावर तिचे पालक म्हणतात, तू तसा विवाह केलास तर तुला प्रॉपर्टीत हिस्सा मिळणार नाही. सीमा यांच्या नावावर घर असते. सीमा यांची मुलगी आंतरजातीय विवाह करते. सीमा यांच्या मृत्यूनंतर त्यांचे जवळचे नातेवाईक म्हणतात, की तिने दुसऱ्या जातीच्या मुलाशी लग्न केले आहे. त्यामुळे त्या पोरीचं आता इथं काहीच उरलेलं नाही. तिला प्रॉपर्टीत घरात हिस्सा मिळणार नाही. खरं तर लग्न हा एक वैयक्तिक निर्णय आहे. त्याचा मालमत्तेवरील कायदेशीर हक्कांवर परिणाम होत नाही. माननीय तेलंगणा हायकोर्ट यांचे दिनांक 11 जुलै 2025 रोजीचे असे जजमेंट आहे, की आंतरजातीय विवाह हे मुलीला तिच्या पालकांच्या मालमत्तेवरील कायदेशीर हक्क नाकारण्याचे कारण ठरू शकत नाही. मुलीचा वारसा हक्क हा तिच्या लग्नावर नाही, तर कायद्यावर आधारित असतो. खरं तर मुलींनी सुद्धा हे व्यवस्थित बघितलं पाहिजे, की लग्न हे प्रेमामुळे केलं जातंय का केवळ पैशाच्या हव्यासापोटी, प्रॉपर्टीच्या हव्यासापोटी केलं जातंय, असं माझं वैयक्तिक मत आहे.